हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज आहे संडे मॉर्निंग. हे बघा ना, मला ना रात्री खूप वेळा जाग आली म्हणून माझे असे डोळे असे सुजल्यासारखे झालेत. काय माहिती, नीट झोपच येत नव्हती मला. आणि मी असं चांगली चंपी करून झोपलेली केसांचे. पण मला नेहमी असं होतं, मी केसांना तेल लावलं की मला रात्री जाग येते म्हणजे येतेच. आणि त्याच्यात मला असं सर्दी झाल्यासारखं होत होतं. मग मला तर झोपच नाही लागली. आणि मग आता माझं सकाळी सकाळी उठून खूप बॉडी पेन होतं. मी आता डिरेक्टली आंघोळीला चालले. जरा गरम पाण्याने आंघोळ करते म्हणजे जरा बॉडी दुखायची कमी होईल. आणि आज मम्मीने मेंदूवड्याचा बेत केला. पण प्रॉब्लेम हा झाला की तिने मेंदूवड्यासाठी एक भांडं आणलं होतं की त्याच्यावर असं टॅप टॅप केलं की ते सगळं मेंदूवडे असे मस्त गोल आकारात पडतात. पण त्याच्यासाठी पीठ घट्ट लागतं ना, आमचं पीठ पातळ झालंय. तिची सकाळ सकाळ चिडचिड होते. आता हातानेच टाकायला लागतील वगैरे वगैरे वगैरे. जाऊ द्या, मी पहिले फ्रेश होते आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते. सो लेट्स गेट स्टार्टेड. सो आंघोळ करून फ्रेश झाली आहे आणि मी आज नेहमीप्रमाणे सनस्क्रीन नाही लावली, ॲलोवेरा जेल लावले. माझा हात थरथरतोय. मला हे बघा, अजून सुद्धा माझा हात थरथरतोय. मी ज्या हातात कॅमेरा धरला ते सुद्धा थरथरते. मला कसं तरी होत आहे. भूक नाही लागली अजून, एवढं लवकर नाही लागत मला. नाही, शांत झोपल्यावर बरोबर थांबल मम्मी. मी वडे तळते. मी हे मेदू वडे तळते जे की ह्या भांड्यात करायचे होते, पण पीठ पातळ झाल्यामुळे ते काय करता येत नाही. म्हणून मी आता फक्त मम्मीने ज्या हाताने टाकले ते तळते आणि मम्मी चटणी बनवते. सांबार झाला तयार. आता मेंदू वडे हाताने एवढे प्रॉपर. हा कस काय चांगला पडला? हा, हे कालच्या वड्याचं तेल आहे ना. हे बघा, हे वडे मी टाकलेत. बरोबर आकार पडलाय. पण गॅस अचानक काय माहिती स्लो कसं झालं. मग मी आत्ताच लावले. आणि हे वडे मी याच्या मदतीने टाकलेत. काय हे गाळण असते ना आपली चहाची, त्याच्यावर थोडंसं पाणी लावलं आणि मग वडे काढले. पटापट निघतात. सगळे जेवायला बसलेत, म्हणजे सगळे नाश्त्याला बसलेत आणि मी एकटी बिचारी आपलं असं काम करते. हे पीठ आहे. सो आता वडे रेडी झाले, मी तुम्हाला दाखवते. छान झालेत सगळे. हॉलमध्ये नाश्त्याला बसले. जेवायलाच बोलते मी मागासपासून जेव का करते. हे बघा, ही माझ्या मेदू वड्याची प्लेट आहे. पण मला असं जाणवलं की वडे छोटे केले ना तर त्याच्यात तेल राहतं, आणि वडे जर थोडेसे मोठे वगैरे असतील तर त्याच्यात तेल वगैरे काही राहत नाही. तरी मम्मीने त्याच्यात कढीपत्ता वगैरे नाही घातला. ते पण घालतात, जिरं पण टाकतात काय कधी. छान लागतं मग. बरं, छान झाले. चवीला बिवीला सगळं मस्त झाले. पण छोटे वडे टाकल्यावर तेल राहतं. हे बघा, एवढी भांडी आहेत मला घासायला. सकाळच्या नाश्त्याची आहेत फक्त एवढी भांडी. तरी मी याच्यावरचं थोडंसं आवरलंय. जे काही कचरा होता तो त्या पिशवीत सगळा टाकलाय. आता एवढी भांडी घासून झाली की सगळा कचरा त्याच्यात टाकून देईल, म्हणजे कचरा टाकून देईल. आणि मला वडे थोडेसे तेलकट झाले, त्याची थोडीशी होते ना ते तेलकट होते. त्याच्यामुळे असं खोकला आणि सर्दी झाल्यासारखं वाटते. रात्री मला रात्रीच थोडी झाली होती. पण ठीक आहे, मी आता एवढी भांडी साफ करते, भांडी घासून घेते आणि त्याच्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करते. सो स्टे ट्यून्ड. हे बघा, एवढी सगळी भांडी घासून झालेली आहेत. किचन ओटा साफ करून ठेवलाय. सो किचन ओटा वगैरे साफ करून ठेवलाय आणि आता जरा बाहेर आले. मला ना बाहेर म्हणजे हॉलमध्ये आले. मला काय माहित, संडेला असं खूप थकल्यासारखं होतं. झोप बीप नाही झाली ना माझी. मला असं होतं. आता जरा मी पडते थोड्या वेळ. चांगलं पोटभर खाल्लंय मी. मम्मी, आज पहिल्यांदा काम करते तू? एवढा दिवस का नव्हती करत? काम करते तर किती पसारा काढलाय. आज पहिल्यांदा ती तिच्या स्वतःच्या कपड्यांची इस्त्री करते. आणि ती आता बोलते की आता मी ठेवून देणार आहे. तिने तिचं मस्त कपाट पण आवरलंय, है ना. माझं कोण आवरणार? मम्मी चल ना ग, मला एक चप्पल घ्यायची. हा पण ड्रेस तू इस्त्री करते? अगं हा लय चुरगळतो माहिती का. अशी कपडे नाही घ्यायला पाहिजे. काय नाही, वेस्ट ऑफ मनी. बघ त्याच्या हाताला कशा अशा हे पडतात. हे असं पडतं. असं नाही घेऊ.
कम्फर्ट मध्ये घातली होती का? त्यांचा तो कम्फर्ट सारखा वास येतोय. कशाने? साबणाने घासली का शॅम्पूच्या पाण्यातून? आंघोळीच्या साबणाने घासली. हा तेच ब्रशनी नाही केलं का मग तू? अगं मग नुसतं शॅम्पूच्या पाण्यातून काढायचं होतं ना फक्त. आता ती तिच्या कपड्यांना इस्त्री कर रे. माझी देऊ का 2-3 टॉप आहेत ते गणपतीला घातलेले होते ना, ते धुतले ना तू? मग तू करशील ना इस्त्री? भाई किती कपडे वाळू घातलेत ग मम्मी. आज लय कंटाळा आलाय मला ना. काय झालंय, माझी झोप नाही झाली ना, मग मला असंच होतं, माझं अंग वगैरे दुखतं, मग मला अजिबात चैन नाही पडत. असं कंटाळा मरगळल्यासारखंच वाटतं मला. जाऊ द्या, ठीक आहे. मम्मी आहे ना सगळं काम करायला, है ना मम्मी? अगं तुला माहिती का, बाहेर पाणी टाकून इस्त्री करतात, थोडस पाणी शिंपडतात. अय देऊ का पाणी? बोल का? ठीक आहे तर ठीक आहे, मला काय. मी आणि पप्पा त्यांच्या कारच्या चावीसाठी किचन घ्यायला आलो. तिथे मला एक मुलगी भेटली, गेली वाटतं ती मला बोलत होती, दीदी तुम्ही युट्यूबवर आहात ना, मी तुम्हाला लाईव्हला पाहिलं, असं तसं बोलत होती. भारी वाटतं असं कोणी काय बोलल्यावर. आज ना इतकं बेकार वाटतंय ना, एकतर काय मला काय बोलावं ते पण सुचे ना. अंधार पडलाय पण पाऊस येत नाही झालाय. आता दुपारचे 2 वाजले पण वाटतच नाही दुपारचे 2 वाजले. सो बघू, मी पप्पांसोबत काहीतरी खायला घेऊन घरी जाते. आज काय बनवणार नाही, मेदू वडे खाऊनच कंटाळा आला आता मला नको वाटतं असं काय. चला आणायला जायचं ना. सो मी आले खालून. मी येताना छोटंसं स्प्राईटची बॉटल घेऊन आले, अजून एक आणली आहे. आता मला खूप कसं तरी होत होतं, आता ही मला निघायची पण नाही. मी बघते ट्राय करून ओपन होते की नाही, पण खूप कसं तरी झालेलं म्हणून मी घेऊन आले. आता हे पिणारे आणि झोपणारे, कारण इथं खूप जळजळ झाल्यासारखं होतं. ढेकर येतं पण तो नीट ढेकर सुद्धा येत नाही, त्याच्यामुळे असं. आई साहेब, ओ आई साहेब, आज मला मम्मीने कॉफी आणून दिलेली आहे आयती, त्याच्यामुळे मी आयती चालून आलेली संधी अजिबात सोडलेली नाही. तिने दिलेली कॉफी तिथे किती साई टाकली ग मम्मी याच्यात. बाबा लय गरम आहे, तोंड भाजलं ना. मम्मीने माळ्यावरून सर्व सामान काढलंय. आज सुट्टीचा दिवस आहे ना, त्याच्यामुळे तिचं असं म्हणणं आहे की माळ्यावर सामान ठेवायला 1 जण हाताखाली लागतो. सो तू आज घरी आहेस, तू मला सामान वर ठेवू पण लाग आणि खाली काढू पण लाग. मी शिडीवर चढते पण तू मला ठेवला काढू लाग. म्हटलं चल बाई आता तेवढं तरी करून घेऊ, कारण थोड्या वेळाने याच्यानंतर मला एक लाईव्ह सुद्धा घ्यायचा आहे. म्हणजे मी असा विचार करते, आय डोंट नो की मी घेईल की नाही, बट स्टील आता घ्यायला हवा आहे, सो घेईलच. पण आता तिला आधी हे सगळं माझ्या मागचा जो पसारा दिसतोय सगळं ठेवायला लागतोय. हा कचरा आहे, तो मी कपाट साफ केलं, मग त्याचा झाडून टाकायचं आहे मला हे. आणि तिने हे टोपलं काढलंय, ते घट बसणार आहे, त्या घटासाठी काढलेलं आहे. सो आजचा हा सगळा कार्यक्रम आहे थोड्या वेळाचा. आजचा सकाळपासून तो तुम्ही बघतच आलाय, पण थोड्या वेळ मला हे करायला लागेल. आणि बघा ती अशी मध्ये मध्ये येते. आता जरा कुठे मी शांत बसले आणि सर्व जे सामान वरती ठेवायचं होतं ना, ते सर्व सामान ठेवून झालेलं आहे. आणि आता मी हा व्लॉग एंड करते. आजचा तुम्ही व्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि माझ्या चॅनलला प्लीज यार लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्लॉग सगळ्यांनी पहा, आजकाल व्ह्यूज खूप कमी येतात, काय चाललंय काय माहिती. सो प्लीज व्लॉग पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग बाय बाय.